आमदार महेंद्र थोरवे आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। विधान भवनामध्ये आज कोणकोणते मुद्दे उचलणार आहेत आणि विरोधक आपण पाहतोय की अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर आज देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन करतायत। पुण्यामध्ये झालं, इतरत्र झालं, सगळीकडे अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे। बघा, आता विरोधकांकडे तर कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे ठोस असे राहिलेले नाहीत की ते जनतेसमोर घेऊन ते मुद्दे घेऊन जातील। त्यामुळे काही असे थोतांड अमित शाह साहेबांवर बोलणं किंवा सरकारच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने बोलत बसणं। काल तर मला एकदम हसण्यासारखी गोष्ट आहे की नाना पाटोले सभागृहात आले आणि काही विशेष नसेल कदाचित त्यांच्याकडे, ते उठले आणि बोलायला लागले अजितदादा 2 दिवस गायब आहेत आणि अजितदादा समोरच आले आणि मग त्यांनी मुद्दा घेतला की बॅच आहे ते बॅच खराब झालेले आहेत किंवा ते बॅच। अरे तुम्ही काँग्रेसचं नेतृत्व करताय, तुमच्याकडे अनेक प्रश्न आहेत बोलण्यासारखे, त्या प्रश्नावर सभागृहात बोललं पाहिजे। या प्रश्नाची एकदा तक्रार झाली तो विषय करता येईल दुरुस्त। मग असे चुकीचे मुद्दे घेऊन विरोधक चाललेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे काय गांभीर्याने लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे त्यांच्या। त्यामुळे जे ह्या सभागृहामध्ये जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी कामे जनतेची प्रलंबित असणारी कामे आपल्याला करता येतील त्या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे। त्या गोष्टीवर आम्ही सातत्याने विषय मांडत आहोत। काल आम्ही पेन अर्बन बँकेचा विषय मांडला, आज आम्हाला नदीजोड प्रकल्प आम्हाला जो आमचा आहे चिल्लार नदी आणि असणारी आमची पेज नदी एकत्र करण्यामध्ये, असे अनेक ऐतिहासिक मुद्दे घेऊन आम्ही या सभागृहामध्ये आमचे विषय मांडतो। आज महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महेंद्र दळवी आणि भरतशेठ गोगावले तिघे एकत्र आले होते आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा ही नेमकी कुठपर्यंत आली आहे? खरं तर रायगडचं पालकमंत्री पदाबाबतीतली चर्चा आता माझ्या मते तरी पूर्ण होत चाललेली आहे। कारण आता काल भरतशेठनी सांगितलं की आमचे उदयजी सामंत आमचे पालकमंत्री होते, उद्योगमंत्र्यांकडे होते, त्यांच्याकडे तटकरे साहेबांनी काहीतरी चर्चा अशी केलेली आहे की बाबा भरतशेठला पालकमंत्री केलं तरी का आमची काही हरकत नाही आहे, असं काल भरतशेठनी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे ते पुन्हा एकदा शिवसेनेकडे राहील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। एक तर 3 आमदार आम्ही जिल्ह्यामध्ये आहोत, 3 आमदार भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यामध्ये आहेत, रायगड जिल्ह्यात 6 आमदार एकत्रपणे आहोत। त्यामुळे भरतशेठ यांना पालकमंत्री केलं जाईल यात काही शंका नाही आहे। पण मग संभ्रमाची अवस्था काय? असे ठोस तुम्ही का सांगत नाही आत्मविश्वासाने की भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री होतील? भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री होतील हीच आमची भूमिका आहे आणि हेच सांगत आलेलो आहे आणि आम्ही ठामपणे सांगतोय की आम्ही आदितीताई तटकरे पण होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पण आपला दावा सोडला नाही पालकमंत्री पदाचा रायगडच्या, त्यामुळे ते म्हणतात की आदितीताई व्हायला पाहिजे। दावा तर प्रत्येक जण करणार, दावे प्रतिदावे चालत राहणार, परंतु आम्हाला आत्मविश्वास आहे की भरतशेठच पालक छाडणी देणार आदितीताईंना नाही। आम्ही तर सगळे एकत्रच आहोत ना, आता सत्तेमध्ये तरी राजकारण व्हायचं ते झालं, आता पुन्हा एकदा सरकार म्हणून आम्ही एकत्रपणे काम करणार। पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यासोबत तुमची काही चर्चा झाली? नाही, आम्ही तर आमच्या वरिष्ठांकडे आम्ही फडणवीस साहेबांशी बोललेलो आहोत, शिंदे साहेबांशी बोललेलो आहोत आणि ते दोन्ही नेते निर्णय घेतील। भरतशेठना तुम्ही बनवणार, अर्धी लढाई जिंकली, अर्धी आणखी बाकी आहे। हो, एक लढाई जिंकलेली, एक लढाई बाकी आहे, ती सुद्धा लवकरात लवकर भरतशेठ रायगडचे पालकमंत्री होतील आणि आम्हाला एक समाधान होईल की जो उठाव आम्ही केला होता आणि ज्या उठावात उद्धव साहेबांनी आमच्यावर अन्याय केलेला होता की 3 आमदार असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या 1 आमदारांना पालकमंत्री केलं होतं मंत्री करून, पण आम्हाला अन्याय झालेला होता आणि तो आता शिंदे साहेबांच्या रूपाने, फडणवीस साहेबांच्या रूपाने दूर होईल। बाबासाहेबांचे फोटो घेऊन बघा, त्या ठिकाणी सगळे आता नेते महाविकास आघाडीचे पोहोचलेले आहेत आणि ॲक्शनमध्ये पॅन्थर आणि तसे बॅनर त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत। कसं पाहता याकडे? विरोधक आक्रमक झाले म्हणावं? होय, विरोधक बाबासाहेबांचा आदर तर आम्ही सर्वच आपण सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकांनी ठेवला पाहिजे, कारण बाबासाहेबांच्या संविधानावरच आज देश चालत आहे। आज भारत हा महासत्तेकडे वाटचाल करत आहे, तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे। आज लोकशाही जी काही जिवंत आहे ते बाबासाहेबांमुळेच, आणि म्हणून बाबासाहेबांचा आदर हा प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे आणि तो आम्ही सगळे ठेवत आहोत। अपमान केला नाही, विरोधक याचा प्रोपगंडा करत आहेत। अमित शाह साहेब कधीच चुकीचं करू शकत नाही। आपण या ठिकाणची पाहतोय बाबासाहेब आपण या ठिकाणी जय भीमच्या टोप्या या ठिकाणी घातलेल्या आहेत, बाबासाहेबांचे फोटो हातामध्ये आहेत आणि सरकारचा कुठेतरी विरोध होतोय, कसं पाहताय?
नाही, सरकार तर अतिशय सक्षमपणे आपण पाहत आहे की काँग्रेसनी ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्याच बाबासाहेबांना काँग्रेसनी पराभूत केलेलं होतं. हा इतिहास आहे आपल्यासमोर, आपण साऱ्यांनी तो पाहिलेला आहे. बाबासाहेबांना खरं दुःख जर कोण दिलं असेल तर ते काँग्रेसवाल्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता फक्त बाबासाहेबांच्या नावाखाली हे यांची पोली भाजण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी असतील, अमित शाह साहेबांनी असतील किंवा महायुतीच्या सरकारने बाबासाहेबांबद्दल जे आतापर्यंत जे काही प्रोजेक्ट असतील, जो काही त्यांच्या संदर्भात विचार असेल, हा विचार हा जाहीरपणे मांडलेला आहे. आणि नेहमीच बाबासाहेबांचा आदर हा आम्ही सारेजण त्या ठिकाणी करत आहोत. हे सरकारसुद्धा करत आहे, परंतु विरोधक याचा प्रोपगंडा करत आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.